हॅलो हॅलो, रोहन दादा. तर चला प्रेझेंटेशनसाठी सुपर स्ट्रायकर्स आणि काट्यावर पास तिघी संघांनी लाईनअप करून घ्यायचे. सुपर स्ट्रायकर्स संघ आहेत का? सुपर स्ट्रायकर्स कृपया यायचे प्रेझेंटेशनसाठी. तिन्ही संघांनी आपल्या लाईनअप करून घ्यायचे. तिन्ही यंदाचे विनर्स ठरले आहेत. तर सर्वप्रथम मी सुपर स्ट्रायकर्स संघाला निमंत्रित करतो, त्यांनी सन्मान चिन्ह घ्यायला उपस्थित राहायचंय. सुपर स्ट्रायकर्स संघाला संकेत आहे सुपर स्ट्रायकर्स संघाला सन्मान चिन्ह देतील. सगळ्यात आधी जो सन्मान चिन्ह राहिला होता सुपर स्ट्रायकर्स संघाचा, तो त्यांना सुखरूप देण्यात येतोय. संपूर्ण टीमनी यायचंय. तर सगळ्यात आधी आता आपण सन्मान चिन्ह देऊन झालेलं, तर थर्ड प्राइज विजेते यांनी आपला लाईनअप घेऊन मेडलसाठी यायचंय 1 बाय 1. थर्ड प्राइज लाईनअप करून घ्या, आधी एक एक करून यायचंय. सर्वप्रथम कॅप्टन सिद्धेश येतील. सिद्धेश यांनी यायचंय. कृपया टाळ्या वाजवायच्या बाकीच्या संघांनी. ब्रॉन्झ मेडल पटकावलं या टुर्नामेंटचं केएमपीडी प्रीमियर 2025 या बॅचचं. एकेकांची नावं सांग. तर यानंतर ओमकार. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो. त्यानंतर ओमकार. हॅलो. तर रुपेश. हॅलो. त्यानंतर जयेश. त्यानंतर शैलेश. त्यानंतर सुहास. सुहास. त्यानंतर रोहित. ब्रॉन्झ मेडल. त्यानंतर सुदीप. त्यानंतर सुयोग. सुयोग कुठेतरी दुखापास्त झाले होते तरी सुद्धा त्यांनी झुंजती लढत. त्यानंतर नितीन. त्यानंतर दर्शन. त्यानंतर अनुराग गावडे. आमचे जयराम गावडे यांचे लहान बंधू अनुराग गावडे यांच्यासाठी टाळ्याशी ते अपेक्षितच होते. सेंटरला यायचं सेंटरला. तर आता मात्र कॅप्टन सिद्धेश याच्या सेंटरला आणि या टुर्नामेंट विषयी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी माझ्या टीमला थँक्यू बोलतो की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी घेतली आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो. फायनल मिस झालं आपण असो आणि 2004च्या जी टीम होती जे ऑर्गनायझर होते त्यांना मी थँक्यू सांगतो की त्यांनी ही एवढी मोठी ऑर्गनाईज केली. नेक्स्ट इयर मी त्यांना शुभेच्छा देतो की ते परत एकदा ऑर्गनाईज करतील आणि नेक्स्ट इयर आम्ही फिंगर क्रॉस आम्ही ट्रॉफी जिंकू. आणि थांबायचं काय सांगाल तुमच्या संघाच्या बांधलकी आणि कशी प्रॅक्टिस केली होती या टुर्नामेंटसाठी स्पेशली तुम्ही जे काय ते फॅक्ट सांगायचं आहे तुम्हाला. आम्हाला आमच्यावर कॉन्फिडन्स होता आपल्या टीमवर कॉन्फिडन्स होता आणि तोच होता जो आम्ही सेमीफायनलपर्यंत आलो. थोड्यासाठी हुकलो बट नो इश्यूज दॅन होतं हे सगळं. चालेल बेटर लक नेक्स्ट टाइम. तर सुपर स्ट्रायकर्स संघाला थर्ड प्राइजसाठी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. त्यांचा संचित आणि श्रीकांत यांना आमंत्रित करतोय थर्ड प्राइजसाठी. त्यांना ट्रॉफी सुखरूप पोचवावी. आता पूर्ण टीम यायची आहे या टीम. तर या केएमपीडी प्रीमियर लीग 2025 थर्ड प्राइज विजेते सुपर संघ तुम्ही उत्कृष्ट अशा खेळलात. चांगल्या मनाने खेळलात. एकही तुम्ही काही कमेंट पास केली नाही. थर्ड प्राइज विनर सुपर स्ट्रायकर संघ
तर साईडला थांबायचं आहे, तुमच्या संघात जायचं नाही. यानंतर तर स्ट्रायकर संघांना मी विनंती करील ते त्यांच्या मेडल्स घेण्यासाठी लाईनअप करून घ्यायचे. स्ट्रायकर संघ केम्पिडी स्ट्रायकर्स कृपया 1 बाय 1 येऊन आपला मेडल स्वीकार करायचे. सर्वात आधी कॅप्टन ओमकार, चला स्ट्रायकर्स. तर सेंटरला यायचं, थोडं या साईडला आहे, थोडं या साईडला अजून. ओमकार इकडे ना, ओमकार नाव सांग मला. सगळ्यात आधी चेतन. तर चेतन यांना कॅप्टन हिमसेल्फ, कॅप्टन कडनंच एक पारितोषिक सुद्धा आहे, सन्मान चिन्ह. तर पुढील योगेश यांना सुद्धा केम्पिडी बॅच 2004 कडनं सिल्वर मेडल आणि त्यांचे कप्तान ओमकार कडनं एक सन्मान चिन्ह. नेक्स्ट प्रणव यांना सिल्वर मेडल आणि त्यांचे कॅप्टन ओमकार कडनं एक सन्मान चिन्ह. पुढील शुभम जॉन माझ्याच बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांना सुद्धा सिल्वर मेडल आणि एक सन्मान चिन्ह. नेक्स्ट परेश यांना सुद्धा 2004 मराठी मीडियम बॅच कडनं सिल्वर मेडल आणि त्यांच्या कप्तान ओमकार कडनं एक सन्मान चिन्ह. नेक्स्ट रोहित साठी सुद्धा सिल्वर मेडल 2004 आणि सन्मान चिन्ह त्यांच्या कॅप्टन ओमकार कडनं. नेक्स्ट आकाश तोंबरे उर्फ आमचे बावली यांना सिल्वर मेडल आणि त्यांचे कप्तान ओमकार यांच्याकडनं सन्मान चिन्ह. कृपया टाळ्या वाजवायच्या आहेत. नेक्स्ट मंदार यांच्यासाठी सुद्धा सेकंड प्राइजचं सिल्वर चिन्ह त्यांच्या कॅप्टन. नेक्स्ट प्रतीक यांच्यासाठी पण सिल्वर मेडल आणि त्यांचे कॅप्टन ओमकार यांच्याकडनं सन्मान चिन्ह. नेक्स्ट निहाल, त्यांना सिल्वर मेडल आणि एक सन्मान चिन्ह. कॅप्टन ओमकार यायचे आणि कृपया आपल्या कॅप्टनसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. उत्कृष्ट संघ बांधलकी येते त्यांची. कुठे तोड्यासाठी लास्ट बॉलवर चुकले. नेक्स्ट आकाश त्यांच्यासाठी सन्मान चिन्ह. कॅप्टनच्या वतीने सन्मान चिन्ह. आकाश यांना त्यांच्या कॅप्टन तर्फे सन्मान चिन्ह. कल्पेश फटाफट करते. कल्पेश यांना सुद्धा त्यांच्या कॅप्टन कडनं एक सन्मान चिन्ह आणि सिल्वर मेडल. नेक्स्ट आशिष साठी सुद्धा सन्मान चिन्ह. त्यांच्या हे सगळे सन्मान चिन्ह त्यांचेच कॅप्टन
ओमकार यांच्या वतीने आहेत. ओमकार पवार, शुभम यांच्यासाठी सुद्धा सन्मान चिन्ह. नेक्स्ट ओमकार, ओमकारसाठी सुद्धा सन्मान चिन्ह. त्यांच्या कॅप्टन चांगले असे सपोर्टसाठी, सपोर्ट टीम होती ही पूर्ण स्ट्रायकर्सची. पेटारे यांना सुद्धा एक सन्मान चिन्ह त्यांचे कॅप्टन ओमकारच्या वतीने. चेतन वारंगे, हॅलो 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 हॅलो. नेक्स्ट नयन, हॅलो. नेक्स्ट हॅलो 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 हॅलो. तर आता कॅप्टन ओमकार यांनी यायचे. सेकंड प्राइजसाठी मी आमंत्रित करतो काळे साहेब यांना. काळे साहेब आपल्या हस्ते द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी आणि सर्वात आधी सन्मान चिन्ह तुषार खवनेवाडकर यांच्या हस्ते स्वीकारायचे. हॅलो. आणि त्याचप्रमाणे काळेसाहेब, अभिषेक काळेसाहेब या सेकंड प्राइजचं पारितोषिक अभिषेक काळेसाहेब यांच्या हस्ते ओमकार यांना. कृपया जोरदार वाजवायचे. शेवटच्या बॉलवर पर्यंत सामना पोहोचला होता फायनलचा सुद्धा, आणि तू चांगली अशी झेल मितेश यांची आणि तिथेच सामना फिरला. या पूर्ण संघाने यायचंय, पूर्ण टीम्सनी यायचंय. सेकंड प्राइजचा मानकरी ठरलाय तो केएमपीडी स्ट्रायकर संघ. टाळ्या वाजवायचे जोरदार याच्यासाठी. उत्कृष्ट लढत दिली होती फायनल संघात. तरी ओमकार यांनी यायचंय. ओमकार कॅप्टन यांनी यायचे. तुमची सुद्धा बाईट घेतली जाईल. तर ओमकार काय सांगाल या पूर्ण टुर्नामेंट विषय, तुमच्या खेळविषय, तुमची बांधिलकी विषय, तुमच्या प्रॅक्टिस विषय. हॅलो 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 हॅलो. तर काय सांगाल पूर्ण तुमच्या प्रवासाविषयी या टुर्नामेंटसाठीचा? पहिलं तर 2004 बॅचचे खूप खूप थँक्स. त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म दिला आणि तुमच्याकडून आम्हाला खूप करायचं आहे की आमची सगळी टीम तुम्हाला फॉलो करते. तुमची शिस्त, तुमचे डिसिजन्स, तुम्ही जे हे आयोजन करता, तुमची जिद्द, हे सगळं बघून आम्हाला पण तो आहे आणि आम्ही हे पुढे कंटिन्यू ठेवू, तुम्हाला सपोर्ट करू सगळ्या बाबतीत. आणि ऑलमोस्ट सगळ्या या 18 टीम ज्या आहेत, या 18 टीममध्ये जेवढे पण सिनियर्स प्लेयर आहेत त्यांना खरंच मनापासून सॅल्यूट की तुमचं जे आहे डिसिप्लिन खेळण्याचं, तुम्ही आत्ता पण जे मेंटेन केलं आहे. तुम्ही 10च्या 10 प्लेयर अजून फिट आहेत, सगळे प्रॉपर खेळत आहेत आणि आम्हाला ऑलमोस्ट 16 ते 17 टीम सपोर्टला आहेत. ते भले दिवस दुपारी चरलेत पण ते आमच्यासाठी त्यातले 2-3 असे 4-5 जण अजूनही सपोर्टला आहे आणि त्यांचे कॉल्स पण येत आहेत, हे असं कर तसं कर. सगळ्यांच्या सल्ल्यांचे आभार. आणि स्पेशली माझ्या टीमचे की ज्यांनी आपापसात डिसिजन, त्यांच्यावर मी एवढा रूढ झालो. त्यांना माहीत आहे नाही खेळले तर मी काय करणार आहे, हे सगळं सगळ्यांना माहीत आहे. तरी घाबरून पण एकही शब्द मला कोणीही उलट बोलत नाही. तर थँक्यू. आय लव्ह यू टीम. आय लव्ह यू केएमपीडी प्लेयर्स.
तर त्यांचं प्राइज मनी सुद्धा सुखरूप करायचं आहे. पूर्ण टीम याचे प्राइज मनी कलेक्ट करायला कृपया लवकरात लवकर करायचे. रात्रीचे 1 वाजलेत. तर आता मात्र या पूर्ण टुर्नामेंटचा फेअर प्ले असा संघ एक यावेळी नवीन संकल्पना एक आणून घेतलेली ती केम्पडी 2004 बॅच या संघाने. तर पूर्ण टुर्नामेंटचा आदर्श असा फेअर प्ले अवॉर्ड संघ ठरला आहे तो अजिंक्य तारा. अजिंक्य तारा कृपया कर्णधार किंवा कोणी प्लेयर असेल त्यांनी यायचं पुढे आणि आपल्या फेअर प्ले अवॉर्ड स्वीकारायचा आहे. अवॉर्ड स्वीकारायला तुषार कवनेवाडकर यांना मी विनंती करतो, त्यांनी पुढे यायचं आहे. सेंटरला या. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा संघ खेळला. एकही आर्ग्युमेंट नाही. अंपायरबद्दल सुद्धा डिसिजनवर मात्र काही आक्षेप नाही. स्कोरिंगवर सुद्धा आक्षेप नाही. चांगला असा शिस्तबद्ध ठरला आहे तो अजिंक्य तारा. तर धन्यवाद. यानंतर संपूर्ण टुर्नामेंटचा उत्कृष्ट फलंदाज तर उत्कृष्ट फलंदाज या संघात या पूर्ण टुर्नामेंटचा काय वाटतं कुठल्या संघाचा असला पाहिजे आणि कोण असला पाहिजे? तर गेसेस तर बरोबर येत आहेत, कुठूनही येत आहेत, परंतु या सौरभ आपण ठरल्यात बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज. उत्कृष्ट 93 धावांची आपण खेळी पाहिली. तर चिमुकले कांबळे यांच्याकडनं ही बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी सौरभसाठी. तर सौरभ मी तुम्हाला बाईट्स घेण्यासाठी देतो. काय म्हणाल तुमच्या संपूर्ण प्रवासाविषयी? फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू ऑल 2004 बॅच आणि आमची अजिंक्य तारा टीम फेअर प्ले अवॉर्ड जिंकले याबद्दल सुद्धा धन्यवाद. प्लस मला मेन्शन करायचं आहे की फायनलिस्ट जे आहेत रनरअप आणि विनर्स काटावर पास आणि भाटकरची टीम स्ट्रायकर्स मोस्ट कन्सिस्टंट टीम आहे ही तिन्ही सीझनची. तुम्ही बघाल तर दोन्ही टीमने सेमीफायनलला तिन्ही सीझनमध्ये प्रवेश केला आहे. खूप चांगलं असं टीम एफर्ट्स त्यांचा दोन्ही टीमचा आहे. आणि लास्ट मॅच पण मी फायनल घरून बघत होतो. लास्ट मला वाटतं मितेशने कॅच घेतली लास्टला. ती प्रेशर मोमेंटला लास्ट कॅच घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी रिअली त्यांच्या टीम एफर्ट्ससाठी भाटकरच्या टीमच्या पण पूर्ण टीम एफर्ट्ससाठी मी त्यांना हॅट्स ऑफ करतो. आणि नेक्स्ट सीझनसुद्धा तुम्ही त्याच स्पिरिटने याल आणि परफॉर्म कराल असे मी एक्सपेक्टेशन करतो. आणि 2004 बॅचचे खूप खूप आभार, कारण तुम्ही दरवर्षी खूप छान असं ऑर्गनायझेशन करता या टीमचं. प्लस आता नवीन आपल्याला थर्ड प्लेससाठी जे मिळाले आहेत सुपर स्ट्रायकर्स त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. धन्यवाद सौरभ. आता वळूया बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट
तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरले ते काट्यावर पास या संघातील योगेश. कृपया योगेशला कुठेतरी खूप साऱ्या संघांनी कमी आखलं होतं, परंतु त्यांनी हे प्रूव्ह केलं आहे स्वतःला. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार ठरला आहे योगेश. हॅलो. तर योगेश फटाफट 2 शब्द आपले व्यक्त करायचे. सर्वप्रथम 2004चा बॅचचं अभिनंदन आणि आम्ही जो खेळ खेळला त्याबद्दल आमचा कॅप्टन सांगेल. पण आमचं असं जिंकण्याचं असं काही स्वप्नच नव्हतं, म्हणजे आपलं स्वप्न तर होतं पण काही प्लेयर नसल्यामुळे आम्हाला असं वाटलं की यावर्षी आम्ही काय जिंकू शकणार नाही. पण ते झालं, स्वप्न साकार झालं आमचं. खूप खूप धन्यवाद योगेश. तुमचं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट योगेश ठरलेत काट्यावर पास या संघाचे. तर मॅन ऑफ द सिरीज, MVP आणि मालिकावीर हा तिन्ही एकच आहे. तर या संपूर्ण टुर्नामेंटचा मालिकावीर ठरला आहे तो पुन्हा एकदा सौरभ. अजिंक्य ताराचा सौरभ ठरला आहे मॅन ऑफ द सिरीज. यांनी अतिशय चांगली बॅटिंग आणि बॉलिंग दोघांचा चांगला नमुना पेश केला आहे. तर धन्यवाद. तर यानंतर फायनलिस्टला मी मेडलसाठी एक करून सगळ्यांना बोलवतो. सर्वात आधी कॅप्टन मितेश यांनी पुढे यायचं आहे. सेंटर में इधर लाओ. मितेश राजेश, त्यानंतर राजेश. एकेकाने यायचंय, एकेकाने. त्यानंतर संतोष गायकवाड. त्यानंतर सौरभ. त्यानंतर अभिषेक. कृपया फटाफट यायचे. त्यानंतर प्रशांत जनकर. त्यानंतर प्रशांत वर्मा. ते दुखाग्रस्त असताना सुद्धा टुर्नामेंट खेळायला आले आणि फायनलची ते दुखाग्रस्त असताना सुद्धा फायनल खेळायला आले आणि फायनल गाठली आणि बर्थडे बॉय सुद्धा होते आजच्या दिवसाचे. त्यानंतर कौस्तुभ. त्यानंतर अरुण. त्यानंतर सुशील नंतर पुन्हा एकदा योगेश. नंतर संकेत मल्हार. त्यानंतर कॅप्टन. त्यानंतर संकेत मल्हार. हॅलो संकेत मल्हार. त्यानंतर बांदेकर अभिषेक. त्यानंतर निखिल राणे.
फायनलिस्ट होती ही संघ. आता मी तर मी संपूर्ण 2004 बॅचला आमंत्रण करतो व त्याआधी सन्मान चिन्हासाठी भोसले यांना निमंत्रण करतो. महेश भोसले यांनी पुढे यायचे आणि काट्यावर पासचे कॅप्टन त्यांनी सन्मान चिन्ह त्यांचं घ्यायचं. हॅलो, मितेश पिसाट यांनी पहिले सन्मान चिन्ह घ्यायचं आहे आपलं. त्यानंतर 2004 पूर्ण बॅच यायची आहे फर्स्ट प्राइज ट्रॉफी घ्यायला. द्यायला आधी बोलतो. कृपया 2004 बॅचनी ट्रॉफी द्यायला यायचंय स्टेजवर. मितेश पिसाट तुम्ही यायचंय ट्रॉफी घ्यायला. संपूर्ण टीम घेऊन यायचंय. तर यायचे ट्रॉफी त्यांना सुखरूप पोचवायची आहे. 2004 बॅच. तर चॅम्पियन्स संघ ठरलाय तो काट्यावर पास. हॅलो, चॅम्पियन संघ ठरलाय काठ्यावर पास. पहिला प्रथम पारितोषिक पटकावलंय ते या संपूर्ण टुर्नामेंटचं. चॅम्पियन संघ ठरलाय. तर प्राइज मनी सुद्धा स्वीकारायचंय. प्राइज मनी सुद्धा स्वीकारायचंय.